So it is responsible for various functions like homeostasis, transport and protection. Now पहिला आपण बघूया सिस्टीमचा पार्ट, तो म्हणजे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचा पार्ट, दॅट इज कॉल्ड एज ब्लड कॉम्पोजिशन. सो यू नो दॅट द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज हिमॅटॉलॉजी. हिमॅटो म्हणजे ब्लड, लॉजी इज टू स्टडी. द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज हिमॅटॉलॉजी. An average adult has about 4 to 6 liter of blood. आपल्या बॉडी मध्ये ना ऍडल्ट मध्ये अंदाजे 4 to 6 लिटर ब्लड असतं. Now blood is red color fluid connective tissue and is derived from embryonic mesoderm. Embryonic mesoderm याचा अर्थ काय? तर बघा 3 germ layers आहेत, that is ectoderm, endoderm आणि mesoderm. हे जे काही एक्टोडर्म आणि एंडोडर्म आणि मिसोडर्म आहेत, यातला मिसोडर्म जो आहे हा मिसोडर्म सर्क्युलेटरी सिस्टीम डेव्हलप करतो किंवा तयार करतो. त्याला आपण एम्ब्रियोनिक लेअर म्हणतो किंवा जर्म लेअर म्हणतात, ज्याच्यापासून एंटायर ॲनिमल ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. सो ब्लड इज रेड कलर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू and it is derived from embryonic mesoderm. It is alkaline in nature, so blood is slightly alkali, pH is 7.4, salty, viscous fluid. It is heavier than water, म्हणजे पाण्यापेक्षा तो heavy आहे. It is heavier than water. It has mainly two components. Blood made up of mainly two parts. The fluid part, which is called as plasma, which is 55%, and the form elements, which is called blood cells, 44%. So this can be separated by centrifugation. म्हणजे आता ह्या ब्लड मध्ये प्लास्मा आणि ब्लड सेल्स एकमेकांमध्ये मिक्स झालेले असतात. हे जर आपल्याला वेगळे करायचे असेल तर एक सेंट्रिफ्युगेशन टेक्निक आहे. म्हणजे काय केलं जातं, तर टेस्ट ट्यूब मध्ये ब्लड टाकलं जातं आणि सेंट्रिफ्यूग केली जाते. बघा तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असे दोन फोर्स फिजिक्स मध्ये तुम्हाला माहिती आहेत. सो आय थिंक माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित असेल. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे फोर्स टुवर्ड्स द सेंटर अँड सेंट्रिफ्युगल फोर्स इज द फोर्स टुवर्ड्स द पेरिफेरी. इथं काय केलं, एक मशीन असते, या मशीन मध्ये ना हे सगळ्या टेस्ट ट्यूब टाकतात आणि ती मशीन गोल गोल फिरते. पण गोल फिरताना ती कशी फिरते, तर टेस्ट ट्यूब ना सगळे पेरिफेरीला फाकले जातात, पेरिफेरीला ढकलले जातात, सेंटर मध्ये फिरत नाहीत ते. तर असे जेव्हा ते गोल फिरतं ना, असं एक गोल चकती असते आणि गोल चकतीच्या छोटे छोटे होल असतात, त्यामध्ये टेस्ट ट्यूब टाकतात आणि ती चकती जेव्हा गोल फिरते तेव्हा त्या टेस्ट ट्यूब ना टुवर्ड्स पेरिफेरीला फाकतात, त्या टुवर्ड्स पेरिफेरीला जातात आणि पेरिफेरीला झाल्यामुळे तिकडे सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होतो आणि त्याच्यामुळे ना ब्लड सेल्स हे बॉटमला बसतात, तळाला येऊन बसतात आणि प्लास्मा वर तयार होतो. थोड्या वेळाने तुम्ही जर मशीन बंद केली आणि जर टेस्ट ट्यूब काढली बाहेर तर तुम्हाला दोन वेगवेगळे लेअर दिसतील. वरचा फ्लुइडचा लेअर दिसतो ज्याला प्लास्मा म्हणतात आणि खालचा सेल्सचा लेअर दिसतो ज्याला आपण ब्लड सेल्स म्हणतो. सो असे ब्लड मधनं ब्लड सेल्स आणि प्लास्मा सेपरेट केले जातात. या टेक्निकला सेंट्रिफ्युगेशन असं म्हणतात. सो दिस कॅन बी सेपरेट बाय सेंट्रिफ्युगेशन. सो what is plasma? Now you know that plasma is a straw color fluid which is 55%. The 55% plasma present in the blood. It is a straw color, slightly alkaline, viscous fluid, consists of
consists of these following parts. बघा प्लास्मा कसा आहे, प्लास्मा 55% आहे, जो स्ट्रॉ कलर आहे, स्लाइटली अल्कलाइन आहे, विस्कस फ्लुइड आहे, विस्कस म्हणजे चिकट, आणि कशाने बनलाय तर तो बनलाय 90% वॉटर. इथे कंटेंट दिलेत तर 90% वॉटर आहे, म्हणजे 55% प्लास्मा पैकी 90% पाणी आहे, 55च्या 90% पाणी आहे, 7 ते 8% प्रोटीन आहे. या प्रोटीन मध्ये काय येतं तर सीरम अल्ब्युमिन येतं, सीरम ग्लोब्युलिन येतं, प्रोपिडिन येतं. प्रोपिडिन म्हणजे समथिंग रिलेटेड विथ हिस्टामिन, जे इन्फ्लामेटरी रिएक्शन साठी काम करतात. देन प्रोथ्रॉम्बिन येतं आणि फायब्रिनोजन येतं. सो प्रोटीन इज नथिंग बट सीरम अल्ब्युमिन, सीरम ग्लोब्युलिन, प्रोपिडिन, प्रोथ्रॉम्बिन अँड फायब्रिनोजन. तिसरं येतं इनऑर्गॅनिक सॉल्ट्स. प्लास्मा मध्ये इनऑर्गॅनिक सॉल्ट्स कोणकोणते आहेत? सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, Fe, Mn and Cl, HCO3 and PO3/4. अदर काय काय आहे तर त्याच्यामध्ये फूड आहेत. तर फूड मध्ये काय येतं तर ग्लुकोज येतं, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड, ट्रायग्लिसरीडिहाइड. त्याच्यानंतर वेस्ट प्रोडक्ट येतात, युरिया, युरिक ऍसिड अँड क्रिएटिनिन. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक सबस्टन्स येतात, ज्याला आपण रेग्युलेटर म्हणतो, ते येतं हॉर्मोन, एन्झाइम्स, विटॅमिन्स. त्याच्यानंतर प्लास्मा मध्ये अँटीकोएग्युलंट आहे, त्याचं नाव आहे हिपॅरिन. ना हिपॅरिन इज अ अँटीकोएग्युलंट. अँटीकोएग्युलंट याचा अर्थ काय? इट प्रिव्हेंट द क्लॉटिंग ऑफ ब्लड इनसाइड द इंटॅक्ट ब्लड वेसल. ब्लड वेसलच्या आत जेव्हा ब्लड फ्लो होत असतं तेव्हा ते कधीच क्लॉट होत नाही. पण हे जी ब्लड वेसल टिअर झाली, ब्रेक झाली, तर ब्लड उजिंग होतं, ब्लड बाहेर येतं, आणि ब्लड बाहेर जर आलं की ते ब्लड क्लॉट होतं. आपण हिमोफिलिया मध्ये बघितलेलं, ब्लड क्लॉट झाल्यामुळे काय होणार, जो काय कट झालेला पाग आहे ना तो ब्लॉक केला जातो, म्हणजे क्लॉट झाल्यामुळे, आणि एक्सेसिव्ह लॉस ब्लडचं होत नाही, तर ह्याला क्लॉटिंग म्हणतात. पण ते कधी तर ब्लड वेसलच्या बाहेर ब्लड आल्यानंतर. पण इंटॅक्ट ब्लड वेसल मध्ये, म्हणजे ब्लड वेसलला कुठली इंजुरी नसताना ब्लड वेसल मधनं जेव्हा ब्लड फ्लो होतं त्यावेळेला ते ब्लड कधीच क्लॉट होत नाही. क्लॉट होत नाही का तर त्याच्यामध्ये नॅचरल अँटीकोएग्युलंट आहे, आणि त्या नॅचरल अँटीकोएग्युलंटचं नाव आहे हिपॅरिन. अलॉंग विथ दॅट देर इज अ cholesterol and antibodies. Along with that there are some dissolved gases such as oxygen, CO2 and N2. Now here question will be asked, write a short note on plasma. So you have to write plasma is a straw color, slightly alkaline viscous fluid which is of 55% of blood, and it consists of water which is 90%, protein which is 7 to 8%, which contains serum albumin, globulin, propidin, prothrombin, fibrinogen, 1% inorganic salts such as sodium, potassium, magnesium, calcium, Fe, Mn, etc., etc. Then others 1 to 2%. The others include food which is glucose, amino acid, fatty acid, triglyceridehyde. Then waste such as urea, uric acid and creatinine. Then regulators such as hormone, enzyme and vitamins. Anticoagulants such as heparin and cholesterol and antibodies, and some dissolved gases such as O2, CO2, N2. याचा हे काढून घ्या, फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळे स्क्रीनशॉट काढलाय? बरं, आपण प्लास्माचा पार्ट बघितला. आता जो पुढचा पार्ट आहे ना, पुढचा पार्ट आहे ना तो आहे ब्लड सेल्स किंवा ब्लड कॉर्पस्कल्स. हा पार्ट मोठा आहे,
हा मध्ये अर्धवट तोडता नाही येणार मला, त्यामुळे हा आपण पुढच्या लेक्चरला बघूया. फक्त त्याचं इंट्रोडक्शन देतो. नाउ ब्लड सेल्स इन ह्युमन ब्लड कंटेन 3 टाइप्स of blood cells. They are RBCs, which are also called as red blood cells. Second one is WBC, which is also called as white blood cells. And third one is platelets. Okay, so blood made up of mainly two part, 55% fluid part called as plasma, and 45% is called blood cells or blood corpuscles. Now blood cells or blood corpuscles includes RBCs, that is called as red blood cells, WBCs, which is called white blood cells, and platelets. Now red blood cells or RBCs is also called as erythrocytes, ERYTHROCYTES, erythrocytes. White blood cells are also called as leukocytes, LEUCOCYTES, leukocytes. And third one is platelets. So in short, blood cells are of 3 types: erythrocytes, which is RBCs, leukocytes, which is WBC, and third one is platelets. उद्याच्या लेक्चरला आपण हे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स डिटेल मध्ये बघणार आहोत. आतापर्यंत जे काही शिकवलंय त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. कुठला फोटो सेंड करायचा आहे? राकेश रोकडे, कुठला फोटो सेंड करू म्हणतो? अच्छा, सेंड केला नाही फोटो. बर, कुठला हवा होता राकेश तुला फोटो? पाठवतो मी. बरं, हे इथपर्यंत शिकवलेलं कळलंय? मी सकाळी होमवर्क दिलेला, त्या होमवर्क मध्ये होमवर्क सगळ्यांनी मला पाठवला नाहीये. होमवर्क सगळ्यांनी हो कॉल केला होता, पण बाळा तुला कॉल केल्यानंतर तू नंतर उचललाच नाहीस कॉल. मी केलेला तुला नंतर बॅक कॉल, परत कॉल केलेला तुला मी. राजेश, मी तुला फोन केलेला पण नंतर तू उचलला नाही. मी परत करीन फोन तुला. ओके, मग पर्सनल कुठला हवा तो सांग मला. बरं, होमवर्क सकाळी मी दिलेला होता ना, तो सगळ्यांनी मला पाठवला नाहीये. 3-4 जणांचे आलेत. तर जरा तो आजच्या दिवसामध्ये करा. आज किंवा उद्या तुम्हाला वेळ असेल नसेल माहित नाही मला, लेक्चर होते ना तुमचे. सो डू वन थिंग, एखाद दिवस अजून जाऊ द्या हवं तर, परवा दाखवा मला. जसे तुम्हाला जमतील तसे पाठवून द्या मला, पण करा मात्र हा. आणि आता हा जो काय पार्ट आहे, आता पण जे काय आपण शिकवलंय सर्क्युलेशनचा, हा तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. तर कळला तर आपण मीटिंग थांबूया इकडे, आणि उद्या लेक्चरला आपण हा ब्लड सेल्स आणि ब्लड कॉर्पस्कल्स डिटेल मध्ये घेऊया. कारण हा छोटा पार्ट नाही, हा मोठा आहे. हा मध्येच थांबवता येणार नाही मला. आपलं 9 पर्यंत लेक्चर आहे ना, 1-2-3 मिनिटं राहिले संपायला. सो आपण इकडे मीटिंग स्टॉप करूया. सगळ्यांना कळलंय ना? हा राजेश, कॉल कर मला तू थोड्या वेळाने कर, एक 15-20 मिनिटांनी कॉल करू शकतोस, कर, हरकत नाही. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट असेल तर हे करा, मेसेज बॉक्स मध्ये टाका. अजून कोणाला काय डाऊट आहे? ओके, कोणाला काय डाऊट नाहीये. सो आपण आता एंड मीटिंग करूया आणि आपण बाहेर पडूया. ओके, चलो, गुड नाईट.